ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। डोलखाम भागात धावत्या गाडीने घेतला पेट। सदर घटनेत कार जाळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही। शहापूर तालुक्यातील पवित्र क्षेत्र समजल्या जाणाऱ्या आजोबा पर्वत या ठिकाणी डोंबिवलीवरून 4 चाकी गाडीमध्ये काही भाविक आले होते। त्या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतत असताना डोलखाम भागातील साकुर्ली डेहणिया रस्त्यावर कारने अचानक पेट घेतला। हे जेव्हा चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने गाडीतील सर्व प्रवासी सामानासहित सुखरूप बाहेर काढले। चालकांच्या प्रसंग सावधानतेमुळे गाडीतील 6 प्रवासी बचावले असले तर या घटनेमध्ये गाडी पूर्णपणे जळाली आहे। ही घटना घडताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि आग लागलेली कार विझवण्याचा प्रयत्न करून प्रवाशांना धीर दिला। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर। सदर गाडीचे प्रवासी माझ्या समोर आहेत। आपले नाव सांगा। मी मालक आहे, गाडीचाच मालक आहे। ते आम्ही आजा पर्वतकडे जाऊन दर्शन घेऊन परत येताना गाडीमध्ये बोनेटच्या इथे थोडंसं आग लागल्यासारखं वाटलं आम्हाला। थोडंसं आगीचा वास आला, त्यामुळे आम्ही उतरून ते थोडंसं बोनेट उडून बघूया म्हणून असं विचार केला होता। पण तरी बोनेटकडे हात लावले की तो पूर्ण तापलेला होता, पण उघडता आला नाही। आमच्याकडे जेवढं काय पाणी होती ते ओतून बघितलं, ते पण नाही थांबलं। मग आम्ही सगळे त्या गाडीतून आम्ही 5-6 प्रवासी सगळे आपले सामान सगळे काढून जवळपास एक अर्धा किलोमीटर पुढे निघून गेलो आम्ही। आणि तसं आम्ही स्वतःचं हे आता गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। गाडीचा इन्शुरन्स वगैरे आहे। हां, एकूण किती प्रवासी होते आपण? 6 लोक। 6 लोक। आपल्याला कुठे काही इजा वगैरे काही नाही, कोणाला काहीही झालं। आपल्याला काय मदत हवी यापुढे? काही नको, आता आमची गाडी येते, आम्हाला घेऊन जातात सगळे। ओके, ठीक आहे, धन्यवाद। ओके, थँक्यू। आपण जे पाहिलं असतील ते प्रवासी होते स्वतः। जी गाडी जळाली आहे त्यातले ते प्रवासी होते। बाकीचे सगळे सुखरूप आहेत। त्यांच्या नातेवाईकांशी फोन झालेला आहे, त्वरित ते येणार आहेत। धन्यवाद। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।